उपवास असो नसो सगळ्यात आवडणारा पदार्थ आहे शाबूचे वडे. मला तर भरपूर आवडतात. उपवास नसेल तरीसुद्धा मी बनवून खाते. असं नाही की उपवास असल्यावरच शाबू खा, कधीही बनवून खाते मी. त्यासाठी मला आज एकादश पण होती आणि म्हणलं चला आपला आवडतीचा पदार्थ बनतोय. त्यासाठी लगेच शाबूचे वडे बनवायला घेतले. बटाटे शिजायला टाकले, शेंगदाणे बारीक करून घेतले. ही शेंगदाणे मी भिजायला ठेवले होते कारण वड्यासोबत खाण्यासाठी चटणी. तुम्ही दही खोबऱ्याची चटणीसुद्धा खाऊ शकता. यामध्ये मीठ टाकलं, पाणी टाकलं आणि मिक्सरवर बारीक करून घेतलं. यामध्ये हिरवी मिरची आणि जिरेचा फोडणीसुद्धा टाकू शकता, पण मी हिरवी मिरची टाकली नाही. सृष्टीला तिखट आवडत नाही, त्यासाठी म्हणलं वेगवेगळं कशाला करत बसायचं, सगळं एकातच बनवते. शाबू घेतला, त्यामध्ये बटाटे टाकले, शेंगदाणे बारीक केलेले, मीठ टाकलं आणि वडे बनवून घेतले. कडक तेल तापवलं आणि त्यामध्ये वडे सोडले. कडक तेल असेल तर वडे चिटकत नाहीत आणि कमी तेल तापलेलं असेल तर वडे एकमेकाला चिटकून बसतात. वडे तर तयार झाले होते. एवढे छान आणि कुरकुरीत वडे झाले होते. मला तर भरपूर आवडतात. एकादश असो नसो कधीही मी बनवून खाते. आणि इथं सृष्टी वाट बघत होती कधी वडे तयार होतात. वडे तर तयार झाले होते. फक्त कमी होती ती तिखट, कारण तिखट ती सृष्टी खातच नाही. त्यामुळं आता सृष्टीला टेस्ट करायला दिले. छान झाले होते. बाय.